सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत दिशाभूल करणारे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केले होते। हे माननीय हायकोर्टाने काल 4 जुलै रोजी दिलेल्या निकालानुसार स्पष्ट झाले आहे। माननीय हायकोर्टाने सरकारला अपराध दिली आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार दोषी पोलिसांवर कारवाई करा असे आदेश दिले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सदर प्रकरणी बाजू मांडली होती। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या वैद्यकीय अहवालात त्यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला असे स्पष्ट झाले असताना तो अहवाल हातात घेऊन महाराष्ट्राच्या हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे धडधडीत खोटे बोलले। फडणवीस विधानसभेत बोलले होते की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू दुर्धर आजाराने झाला आहे। पोलीस कोठडीत त्यांना मारहाण झाली नाही। अनएडिटेड सीसीटीव्ही फुटेज आहेत, त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांना कुठेही मारहाण झाली नाही, त्यांना जुन्या जखमा होत्या वगैरे वगैरे ते विधानसभेत खोटं बोलून तपास यंत्रणेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री केला, असा आरोप रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते यांनी केला। काल सदर प्रकरणी प्रजाशाहीचा आवाजचे प्रतिनिधी सोबत बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। ते पुढे म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे तोंडघशी पडले आहेत, ते विधानसभेत खोटं बोलल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागावी। प्रजाशाहीचा आवाज हा खास रिपोर्ट उपसंपादक दिनेश खाडे यांचा होता। पाहत रहा निर्भीड निरपेक्ष समीक्षा करणारे एकमेव न्यूज मीडिया प्रजाशाहीचा आवाजच्या बातम्या। आम्ही बातमी दाखवतो, बातमी लपवत नाहीत।